ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तुकाराम मुंढे यांचा दुसरा दणका. सर्वांसाठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तुकाराम मुंढे यांनी केला मोठा खेळ. तुकाराम मुंढे यांचा दुसरा दणका. रामदेव बाबानंतर आता या हिरोला अटक. पतंजली नंतर या मोठ्या कंपनीचा खरा चेहरा उघडकीस. जेव्हा तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला होता तेव्हा लगेच रामदेव बाबाच्या पतंजलीवर धाड टाकून 73 लाखाचा माल जप्त केला होता. आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. तुकाराम मुंढे यांची बदली झाल्या लगेच त्यांनी या पदभाराला आपली मान्यता समजून सर्वात मोठी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी ही बातमी व्हायरल झाली होती. तेव्हा लोक म्हणत होते की आता मुंढेची पुन्हा बदली होणार, पण बदली नाही झाली. आता त्यांना अशा कंपनीला घात घातलाय की ज्यामुळे एका हिरोचा विषय संपलेला आहे. हो, असा एक हिरो ज्याला संपूर्ण देशात ओळखलं जातं, अशा हिरोचा आता विषय संपला आहे. कारण त्याच्या कंपनीला ताब्यात घेण्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. मित्रांनो, अशा एक कंपनी आणि तिची एक अशी वस्तू जिची जाहिरात केल्यामुळे त्या हिरोचं आयुष्य त्या ठिकाणी धोक्यात जाणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलाय. गेल्या काही दिवसापासून अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणाशी संबंधित अनेक कारवाईची चर्चा राज्यभर सुरू आहे. विविध उत्पादनाची तपासणी, त्यांची चाचणी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर आता यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे आणि दिरंगाई बाळगण्यात येणार नाही, अशी सुद्धा माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर FDA आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित उत्पादन मिळवण्यात यासाठी प्रशासनाने तपासणी मोहिमा अधिक वेगाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि याची चर्चा सर्वत्र होत आहे. मित्रांनो, दरम्यान आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती आलेली आहे. आरोग्याशी संबंधित दावे करणाऱ्या जाहिराती, चमत्कारिक उपचाराचे दावे, उत्पादनाच्या गुणवत्तेवर अनेक मुद्दे समोर येत आहे. काही प्रमाणात जुने नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून संबंधित अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही उत्पादनाविषयी आता आंधळेपणा स्वीकारू नयेत, तर अधिकृत माहिती आल्याशिवाय आणि तपासणी अहवालावर विश्वास ठेवावा, असे तज्ज्ञांचे मत समोर आले आहे. अशा प्रकारच्या जाहिराती आणि आरोग्यविषयक मोठमोठ्या दाव्याबाबत अनेक वर्षापासून वाद निर्माण होत होता. काही दाव्यावर न्यायालयाची कठोर परीक्षा नोंदवली जात होती. असे संबंधित पक्षांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपस्थित बारकाईने आढावा घेण्यात आला आणि याची सुरुवात केलेली आहे. समोर आलेली संस्था देशभरात मोठ्या प्रमाणावर ओळखली जाणारी आणि प्रभावशाली मानली जात होती. पतंजली या संस्थेवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक नमुना, प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक तपासला जात होता. कोणतीही चूक राहू नये यासाठी अधिकाऱ्याकडून दिवस-रात काम सुरू होते आणि याचा फळ पण तुकाराम मुंढे यांना मिळाला. त्या रात्री मंत्रालयाच्या FDA कार्यालयात दिवे उशीरपर्यंत सुरू होते. फाईलची तपासणी, अहवालावर विश्लेषण, पुढील कारवाईचे नियोजन यामध्ये संपूर्ण टीम व्यस्त होती. पुढील काही दिवसात घडत होणाऱ्या घडामोडीच्या राज्याच्या अन्न व औषध क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण करू शकतात, याची जाणीव सर्वांनाच होती. मुंढे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र प्रमुख बाजारपेठाचा आणि वितरण साखळीचा सविस्तर आढावा घेतला. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा पुरवठा होत असल्याची माहिती अधिकाऱ्याकडे होती. त्यानुसार पुढील कारवाई रणनीती आखण्यास आली. मुंढे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र प्रमुख बाजारपेठाचं वितरण करून अधिकाऱ्याकडे याची पूर्ण बाब मागितली आणि त्यानंतर दिवसरात कारवाईची प्रतीक्षा आणि सखोल बातमी आणि सखोल माहिती गोळा करून आणि मग ते उजेडात आणली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्देशनानुसार राज्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. पथके गोदाममध्ये पोहोचली तर काहींनी वितरक आणि विक्री केंद्रावर तपासणी सुरू केली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक ठिकाणी खळबळ उडाली. मुंबईत एका मोठ्या वितरण केंद्रात अधिकारी दाखल होताच कागदपत्राची तपासणी आणि साठ्याची पडताळणी सुरू झाली. याच वेळी पुण्यासह शहरामध्ये तपासणी पथके सक्रिय झाली. संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये व्यवस्थापनामध्ये संभ्रमात निर्माण झालेले वातावरण मात्र अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कोणत्याही कंपनीकडे किंवा व्यक्तीकडे पाहून नव्हे, तर उपलब्ध पुरावे, नियम आणि कायद्याच्या आधारेच कारवाई करायची. तपासणी दरम्यान आढळणारी प्रत्येक बाब म्हणून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येणार. राज्यभर सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अन्न आणि सुरक्षा, ग्राहक संरक्षण या विषयावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली. तुकाराम मुंढे यांची कारवाई केवळ एक कंपनीपुरती मर्यादित राहिली नाही. पदभार स्वीकारल्यानंतर
त्यांनी काही दिवसातच राज्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाचा विविध तपासणी मोहिमा अधिक वेगाने राबवण्यास सुरू केल्या. याशिवाय राज्यातील विविध भागात अन्नपदार्थ, खाद्यतेल, दूध पदार्थ आणि उत्पादनाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी संशयास्पद साठा जप्त करण्यात आला तर काही प्रकारचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. जळगाव, सोलापूर, बीड आणि इतर जिल्ह्यांमध्ये प्रशासनाची तपासणी मोहिमा राबवल्या. अन्न सुरक्षेच्या नियमाचे पालन होत आहे आणि याचीच पडताळणी सुरू झालेली आहे. मुदतीबाह्य किंवा नियमाचे उल्लंघन करणारे उत्पादन आढळल्यास यांच्या अशुद्धतेवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. या सलग कारवाईमुळे राज्यभरातील अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या असून चित्र दिसून येत आहे. ग्राहकाच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या मोहिमेतून दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे. या वर्ध्यातील एक प्रसिद्ध दूधजन्य उत्पादक केंद्रावर तपासणी झाल्यानंतर दरम्यान स्वच्छता आणि नियमाचे पालन संदर्भात काही त्रुटी आढळल्यास प्रशासनाने नमूद केले ते त्यानंतर संबंधित संस्थेला आवश्यक सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आणि पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यभर सुरू केलेल्या या मोहिमेमध्ये उत्पादन केंद्रे, गोदाम, वितरक आणि विक्री केंद्रात तपासणी सुरू करण्यात आली. विविध प्रकारामध्ये उल्लंघन झाल्यास संशय असल्यास अनेकावर कार्यवाही केली जाणार आणि करण्याची सुद्धा प्रकारचा तपास अद्याप सुरू आहे. सलग कारवाईमुळे अन्न सुरक्षा क्षेत्रात खळबळी उडाली आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पद्धतशीर आता अधिक कठोर बनली जात आहे असे चित्र दिसून येत आहे. मात्र यानंतर चर्चेत केंद्रबिंदू ठरला तो आणखी एक महत्त्वाचा मुद्द्यामुळे उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये केलेले आरोग्यविषयक दावे, सेलिब्रिटींची जबाबदारी आणि ग्राहकाची दिशाभूल होण्याची शक्यता या विषयावर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. शाहरुख खान लक्षात घ्या, मोठे सेलिब्रिटी सुद्धा यापासून वाचणार नाही. शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण किंवा अमिताभ बच्चन यासारखे सेलिब्रिटी जर खोटे दावे करणाऱ्या उत्पादनाच्या जाहिराती करत असतील तर आता यांच्यावर कारवाई होऊ शकते असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला. कोट्यवधी चाहते सेलिब्रिटीवर विश्वास ठेवतात, उत्पादन खरेदी करतात, मग उत्पादन भेसळयुक्त किंवा आरोग्यासाठी धक्कादायक निघाल्यास जबाबदारी फक्त कंपनीचीच का? मुंढे यांच्या मते करोडो रुपये घेऊन जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना उत्पादक सलगता तपासता येणे आवश्यक आहे. भ्रामक औषधी, आरोग्याला हानिकारक पेय, तंबाखूजन्य पदार्थ जाहिराती करण्यावरही कारवाई होऊ शकते. नागरिकांसाठी महत्त्वाची सल्ला म्हणजे हे जाहिराती चमत्कारी दाव्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. उत्पादनावर लेबल व घटक नीट वाचा. कोणतीही औषधं यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुले आणि वृद्धांसाठी औषधे घेताना जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. नेहमी नोंदणीकृत डॉक्टरांची सल्ला घ्या. कोणती उत्पादन शंका असल्यास FDA कडे तक्रार नोंदवा. तक्रार निवारकतेसाठी नवीन व्यवस्था देखील लवकरच सुरू होईल असे मुंढे साहेबांनी निर्माण केले. जनतेच्या आरोग्य आणि पैशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे, म्हणून नागरिक आपली जबाबदारी तितकीच मोठी आणि तितकीच महत्त्वाची ठरेल. कोणतीही वस्तू किंवा औषधी खरेदी करताना घटक, उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट तपासा. टीव्हीवर चमत्कारी जाहिरात, सेलिब्रिटींचा प्रचारावर आंधळा विश्वास ठेवू नका. जाहिरात करताना पैशासाठी, तुमच्या आरोग्यासाठी नाही. आयुर्वेदिक किंवा स्वदेशी उत्पादन घेताना अधिकृत परवाना आणि मान्यता हे नक्की तपासा. जर तुम्हाला भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाची किंवा खोटे दावे करणारे उत्पादन विकले जात असल्याचे आढळल्यास घाबरू नका. FDA कडे ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा. संबंधित पथक त्वरित कारवाई करू शकते. कोणत्याही आजारावर स्वतःचे मनाने जाहिराती पाहून औषधी घेऊ नका. नेहमी तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्या. मुंढे साहेबांनी हे पाऊल तुम्हाला कसे वाटले? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण की महत्त्वाचं हे आहे की अशा माहिती संबंधित मित्राकडे, आपल्या मित्राकडे, शेजाऱ्याकडे आणि सर्वांकडे शेअर करणे आवश्यक आहे. मुंढे साहेबांनी या पथकाद्वारे आणि हे केलेली कारवाई कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.